श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या मित्रांनो, थांबा. 2 ते 8 मार्च हा आठवडा तुमचं नशीब पूर्णपणे बदलू शकतो. पण एक छोटी चूक केलीत तर मोठा फटका बसू शकतो. राहू मंगलची युती, होळीचा सण आणि अचानक बदलणारी ग्रहस्थिती. खरंच घाबरण्याची गरज आहे का? की हीच वेळ आहे तुमच्या आयुष्यातील मोठ्या टर्निंग पॉइंटची? आजचा हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण शेवटी मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो तुमचं भाग्य उघडू शकतो. कमेंटमध्ये आत्ता लिहा, मी टेन्शन फ्री आहे. आणि जर तुम्ही खरे कुंभ राशीचे असाल, शनिदेवावर श्रद्धा असेल, तर कमेंट लिहा, जय शनी महाराज. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, 2 ते 8 मार्च हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल हे तर मी सांगेनच. पण आजच्या व्हिडिओमध्ये मला तुमच्याशी काहीतरी खास बोलायचे आहे, विशेष बोलायचे आहे. कारण गेल्या काही दिवसांत जेव्हापासून हे राहू आणि मंगळ तुमच्या राशीत एकत्र आले आहेत, तेव्हापासून खूप लोकांनी तुम्हाला घाबरवून सोडले आहे. लोक म्हणतायत की काय होईल कुणास ठाऊक, कुंभ राशीचा सगळा आनंद लुटला जाईल. पण मी तुम्हाला सांगते, अशी कोणतीही घाबरण्यासारखी गोष्ट नाही. राहू आणि मंगळ आले आहेत म्हणजे जगात काही आग लागणार नाहीये. जसे जग आधी चालत होते तसेच चालत राहणार आहे. हा ग्रहांचा क्रम येत जात असतो. त्यामुळे सर्वात आधी टेन्शन डोक्यातून काढून टाका, कारण मी तर तुम्हाला खूप साऱ्या आनंदाच्या बातम्या देण्यासाठी इथे आली आहे. या आठवड्यात होळीचा सणही आहे, त्यामुळे जल्लोष करा, आनंद साजरा करा. रंगांचा सण आहे, उत्साहाचा सण आहे. तुमच्यासाठी सर्व काही चांगलेच होईल. ग्रहणही होत आहे, पण त्यानेही काही खास फरक पडणार नाहीये. एकूणच सर्व काही चांगले आहे. पण हो, कुठे ना कुठे थोडीफार अडचण तर येणारच ना. ती काय असेल ते मी तुम्हाला सांगेन आणि त्याचे उपायही सांगेन. तर सुरुवात करूया. सर्वात आधी मी तुम्हाला सांगते की या आठवड्यात ते कोणते दिवस आहेत जेव्हा तुम्हाला जास्त सतर्क किंवा सावध राहण्याची गरज असेल. तर 4 मार्च रोजी दुपारी 1:46 ते 6 मार्च रोजी सकाळी 10:19 तुमचा काळ तितकासा चांगला नसेल. या दरम्यान तुम्हाला जास्त सतर्क किंवा सावध राहण्याची गरज असेल. ही वेळ भारतीय प्रमाण वेळेनुसार सांगितली आहे. जेणेकरून तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही वेळेनुसार कन्वर्ट करून पाहू शकता की कोणता काळ तुमच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. या आधारावर तुम्ही ठरवू शकता की तुमच्यासाठी कोणती वेळ चांगली आहे आणि कोणती वाईट. आता पुढे बोलूया. या आठवड्यात शुक्र मीन राशीत जात आहे, म्हणजेच तुमच्या दुसऱ्या स्थानात येत आहे. आणि जेव्हा शुक्र दुसऱ्या स्थानात येतो तेव्हा तो तुम्हाला मालामाल करून सोडतो. म्हणजेच भाग्याची साथ आणि धन आगमनासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. जग कितीही घाबरवत असले तरी मी तुम्हाला आनंदाची बातमी देतेय आणि नक्कीच माझे बोलणे खरे ठरेल हे तुम्ही स्वतः पाहाल. त्यानंतर बोलूया, शनी अस्त होत आहे. शनी अस्त होणे आणि तो तुमच्या राशीचा स्वामी असणे हे तितकेसे चांगले मानले जात नाही, पण ठीक आहे, त्यात काही मोठी अडचण नाही. तर चला जाणून घेऊया तुमच्या विविध क्षेत्रांतील फळांबद्दल. सर्वात आधी आरोग्याबद्दल बोलूया. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला माहीत आहे की शनीची 7.5 सुरू आहे, त्यामुळे थोडीफार ओढाताण आणि अडचण तर राहणारच. पण हरकत नाही, तरीही तुम्हाला 4 ते 6 मार्च दरम्यान विशेष काळजी घेतली पाहिजे. बाकी काळ तुमचा चांगला म्हणता येईल. या काळात शनी उत्तरा भाद्रपद नक्षत्रातून भ्रमण करेल. ही स्थिती शततारका नक्षत्र असलेल्या लोकांसाठी चांगली नाही. ती त्यांचा आत्मविश्वास कमी करते. पण त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या राशीत सध्या राहू, बुध, सूर्य आणि मंगळ भ्रमण करत आहेत. शुक्र तर आता शिफ्ट झाला आहे. इथे राहू आणि मंगळ एकत्र येणे थोडी अडचण देते. पण काय देते? फक्त क्रोधाचा अतिरेक. तुम्हाला फक्त तुमच्या रागावर नियंत्रण ठेवायचे आहे. टेन्शन घेण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही. मंगळ तुम्हाला पूर्ण ऊर्जा देतो. सर्वांशी चांगले वागा. जोडीदार असो, मित्र, नातेवाईक, आई, वडील किंवा भाऊ, सर्वांशी प्रेमाने बोला. चांगला व्यवहार करा. राग आला तर तो आवरून धरा. कोणतीही अडचण येणार नाही. सर्व काही उत्तम आणि श्रेष्ठ राहील. आणि शततारका नक्षत्राच्या लोकांनी थोडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. थांबा जरा. जर तुमचं नक्षत्र शततारका, धनिष्ठा किंवा पूर्वा भाद्रपद असेल तर पुढची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. 4 मार्च ते 6 मार्च दरम्यान काय घडू शकतं?
कोणासाठी धनलाभ आणि कोणासाठी संयमाची परीक्षा? हे सगळं समजत असाल तर एक काम करा, व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि हाईप बटन दाबा, कारण तुमचा एक लाईक म्हणजे आमच्यासाठी प्रेरणा आणि तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा. आणि जर तुम्हाला असे विस्तारित तारखेप्रमाणे अचूक भविष्य हवे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पुढे जे सांगणार आहे ते खूप खास आहे. आता तुमच्या आर्थिक बाबींबद्दल बोलूया. गुरु खूप पॉझिटिव्ह आहे, उत्तम आहे, श्रेष्ठ आहे. पण धनिष्ठा नक्षत्र असलेल्या लोकांसाठी थोडी संघर्षाची स्थिती दिसते, कारण गुरु तुमच्या मजेंटा रंगाच्या नक्षत्रात भ्रमण करत आहे. हे लक्षात घ्या, जेव्हा एखादा ग्रह ग्रीन नक्षत्रात भ्रमण करतो तेव्हा तो सर्वोत्तम फळ देतो. ऑरेंज तुमचे स्वतःचे नक्षत्र आहे आणि जर तो मजेंटामध्ये भ्रमण करत असेल तर तिथे अडचण देईल. त्यामुळे गुरु मजेंटामध्ये असल्यामुळे धनिष्ठा नक्षत्राच्या लोकांसाठी आर्थिक स्थिती थोडी अडचणीची आहे. तिथे थोडा संघर्ष दिसतो. इतके नाही, म्हणजे पॉझिटिव्ह तर आहेच, पण जास्त पॉझिटिव्हिटी शततारका आणि पूर्वा भाद्रपद नक्षत्र असलेल्यांसाठी आहे. म्हणजेच धन आगमनाचा जो सर्वोत्तम काळ आहे तो शततारका आणि पूर्वा भाद्रपद नक्षत्र असलेल्यांसाठी जास्त चांगला म्हणता येईल. कौटुंबिक सुखात अनुकूलता दिसते. सर्व कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मकता राहील. जास्त सकारात्मकता कोणासाठी असेल हे पाहायचे असेल तर शुक्राचे नक्षत्र पहा. तो उत्तरा भाद्रपदमध्ये आहे आणि 4 मार्चपर्यंत पूर्वा भाद्रपदमध्ये आहे. जोपर्यंत तो पूर्वा भाद्रपदमध्ये आहे तोपर्यंत धनिष्ठा नक्षत्रवाल्यांसाठी चांगला नाही, पण उत्तरा भाद्रपदमध्ये जाताच तो सर्वोत्तम होईल. मात्र उत्तरा भाद्रपदमध्ये गेल्यानंतर शततारका नक्षत्रवाल्यांसाठी फळे तितकीशी चांगली नसतील. पण ज्यांचे पूर्वा भाद्रपद नक्षत्र आहे त्यांच्यासाठी एकूणच स्थिती शानदार आणि सकारात्मक म्हणता येईल. आता विद्यार्थ्यांबद्दल बोलूया. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे. तुमचे संभाषण कौशल्य सुधारेल, तुमचे संबंध सुधारतील, तुमचे नवीन मित्र बनतील. जीवनात शानदार, सकारात्मक आणि चांगल्या फळांची प्राप्ती होईल. हा काळ तुमच्यासाठी सर्वोत्तम फळ देणारा ठरेल. या दरम्यान बुध पूर्वा भाद्रपद नक्षत्रात भ्रमण करेल. ही स्थिती धनिष्ठा नक्षत्रवाल्यांसाठी तितकीशी चांगली नाही, पण शततारका आणि पूर्वा भाद्रपद नक्षत्रवाल्यांसाठी ही स्थिती शानदार आणि चांगली म्हणता येईल. म्हणजेच तुमच्यासाठी काळ उत्तम आहे, पण धनिष्ठा नक्षत्रवाल्यांना थोडी काळजी घ्यावी लागेल आणि मेहनत जास्त करावी लागेल. शततारका आणि पूर्वा भाद्रपद नक्षत्र असलेल्या व्यापाऱ्यांसाठी काळ श्रेष्ठ आहे. आता नोकरी करणाऱ्यांबद्दल बोलूया. जे नोकरी करतात त्यांच्यासाठी हा आठवडा उत्तम आहे. बघा, तुम्हाला काळ लक्षात ठेवायचे आहे. संयम आणि धैर्य. मंगळ राहूची युती होते तेव्हा माणूस संयम गमावतो. वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी चांगले वागा. जर तुम्हाला वाटत असेल की मला खूप राग येत आहे, अडचणी येत आहेत, तर गणपती बाप्पा आणि हनुमानजींची उपासना करा. तुम्हाला चमत्कारिक रिझल्ट मिळतील. होळीचा दिवस उपायांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो. होळी पेटते त्या दिवशी खूप उपाय करता येतात. बाकी काळ कोणासाठी जास्त चांगला असेल तर 3 तारखेनंतर मंगळ जास्तीत जास्त काळ शततारका नक्षत्रात राहील. शततारकामध्ये असल्यामुळे धनिष्ठा आणि पूर्वा भाद्रपद वाल्यांसाठी तर उत्तम आहे, पण धनिष्ठा नक्षत्रवाल्यांसाठी जास्तीत जास्त काळ तितकासा चांगला नसेल. त्यामुळे धनिष्ठा नक्षत्रवाल्यांना थोडी जास्त मेहनत करावी लागेल आणि करिअरमध्ये प्रगती आणि चांगली वेळ हवी असेल तर कष्ट वाढवावे लागतील. लव्ह लाईफबद्दल बोलायचे झाले तर या बाबतीत वेळ अशी आहे की तुमचा स्वतःचा संयम किती आहे त्यावर सर्व काही अवलंबून असेल. जोडीदाराशी चांगले वागा. लव्ह लाईफमध्ये तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे, राग करू नका. राग केला तर प्रकरण बिघडेल, बाकी कोणतीही अडचण नाही. पण हो, ज्या व्यक्तींचा मंगळ या दरम्यान शततारका नक्षत्रात आहे तर ज्यांचे नक्षत्र शततारका आहे त्यांच्या लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवनात थोडी ओढाताण दिसते. बाकी धनिष्ठा आणि पूर्वा भाद्रपदवाल्यांना फारशी अडचण नाही. कारण काय तर राहूसुद्धा शततारका नक्षत्रात आहे आणि मंगळसुद्धा शततारका नक्षत्रात आहे. ही स्थिती धनिष्ठा आणि पूर्वा भाद्रपदवाल्यांसाठी श्रेष्ठ आहे, पण शततारका नक्षत्राच्या लोकांसाठी थोडी अडचणीची ठरू शकते. तर हे मी तुम्हाला तुमचे राशीफळ आणि नक्षत्रफळ सांगितले. आता जाणून घेऊया तुमच्या लग्नानुसार फळ कसे असेल. जर तुमचे लग्न मेष, सिंह, धनु, कर्क, वृश्चिक किंवा मीन असेल तर अशा स्थितीत हा आठवडा थोडा चढउतारांचा आणि अडचणीचा राहील. पण जर तुमचे लग्न वृषभ,
कन्या, मकर, मिथुन, तूळ किंवा कुंभ असेल तर हे समजून चला की तुम्हाला चांगल्या आणि श्रेष्ठ फळांची प्राप्ती होईल. आता भिन्नाष्टक सुद्धा पाहून घ्या. भिन्नाष्टक कसे पाहायचे? जसे की तुमचा शुक्र राशी परिवर्तन करून तुमच्या दुसऱ्या स्थानात मीन राशीत आला आहे. इथे तो किती रेखांवर आहे? सूर्यापासून शनीपर्यंत प्रत्येक ग्रहाला भिन्नाष्टकात पहा. यासाठी प्रत्येकाने आपल्या जन्मपत्रिकेतील भिन्नाष्टक वर्गात जायचे असते. ग्रहाचा भिन्नाष्टक वर्ग काढा सूर्यापासून शनीपर्यंत. जसे सूर्य सध्या तुमच्या कुंभ राशीत चालले आहेत. कुंभ रास म्हणजे 11 नंबर. 11 नंबरमध्ये किती रेखा आहेत? 1 ते 8 पर्यंत कोणतीही रेखा असू शकते. जर 5, 6 किंवा 7 असतील तर ठीक आहे. शुक्राने या आठवड्यात राशी परिवर्तन केले आहे ना, तर शुक्राची रेखा पाहून घ्या. जर शुक्र तिथे 5, 6, 7 किंवा 8 अशा जास्त रेखांवर बसला असेल तर समजून जा की तुमचे नशीब उघडणार आहे आणि तुमची चांगली वेळ येणार आहे. तर मित्रहो, इतकी छान माहिती तुम्हाला दिली आहे. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, घाबरायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. राहू मंगळ काही बिघडवायला नाही आलेत, तर तुम्हाला मजबूत बनवायला आलेत. संयम ठेवा, रागावर नियंत्रण ठेवा आणि होळीच्या पवित्र अग्नीसमोर तुमची एक नकारात्मक सवय जाळून टाका. विश्व तुम्हाला दुप्पट परत देईल. जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरला, लाईक करा, शेअर करा तुमच्या इतर कुंभ राशी मित्रांना आणि कॉमेंटमध्ये नक्की लिहा की कुंभ राशी विजय होईल. आणि शेवटी एकदा मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुढच्या भाकितात पुन्हा भेटूया. होळी आहे तर त्यानिमित्त मी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय शनिदेव. श्री स्वामी समर्थ.